चिंचवड म्हटलं की आपल्याला काय आठवतं? IT मध्ये काम करणारे लोक, मोठे रस्ते, अजित पवारांनी विकसित केलेला परिसर वगैरे वगैरे वगैरे. पण या पिंपरी चिंचवडचे लोक पाणी सुद्धा विकत घेऊन पितायत बरं का. तुम्ही विचार करत असाल असा विचित्र दावा एबीपी माझा का करताय? तर एक मिनिट थांबा. पाणी विकत घ्यावं लागतं कारण पाण्याचा पुरवठाच एक दिवसाआड होतो. त्यामुळे टँकरचं पाणी मागवण्या वाचून पर्यायच नसतो. बरं, धरणातच पाणी कमी असेल तरी एक वेळ समजू शकतो, पण तसंही नाहीये. पाणी उपलब्ध आहे, प्रश्न आहे पुरवठ्याचा. मग हे पाणी मुरतंय कुठे? तिथं राहणाऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि महापालिका त्याबद्दल काय करतेय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या स्पेशल रिपोर्ट. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ओळखली गेली. मात्र पिंपरी चिंचवड मधल्या नागरिकांना हक्काच्या पाण्यासाठी थेट उच्च न्यायालयाचं दार ठोठावावं लागलंय. कारण शहरात मुबलक पाणी असताना सुद्धा प्रशासन त्यांना दिवसाआड पाणी पुरवठा करताय. पिंपरी चिंचवडच्या बहुतांश भागात पावसाळ्याचे 4 महिने वगळता उर्वरित 8 महिने टँकरचं पाणी मागवावंच लागतं. यामुळे सोसायटीला महिन्याला काही लाख रुपये टँकर मालकांना द्यावे लागतात. काळेवाडी परिसरातील आदिअम्मा ब्लिस सोसायटीमध्ये आपण जाऊया. नववर्ष सुरू झाल्यापासून त्यांना दररोज 15 ते 20 टँकर मागवावे लागतायत, ज्यासाठी ते महिन्याला 4 लाख रुपये मोजतायत. काय नेमकी परिस्थिती आहे? किती टँकर तुम्ही रोज खरेदी करता आणि महिन्याला किती खर्च तुमचा होतोय? आम्ही रोज 20 टँकर खरेदी करतोय. महिन्याला अंदाजे 4 लाख रुपये आमचा खर्च आहे आणि 7 महिने आम्ही टँकरवर असतोय. बाकी रोज 2 तास पाणी येतोय, ते पण कम दाबाने येतोय आणि तो पाणी आम्हाला प्यायला पण पुरत नाही. काय पाणी घरात नसलं तर काय समस्या येतात महिलांना? एवढे प्रॉब्लेम होते. सगळे कापड सगळे व्हाईट झालेले. काही पण म्हणजे पाणी हे असते, सगळं घाण असते पाणी पण. एक दिवस पाणी नसेल तर काय समस्या होती? पानी की बहुत प्रॉब्लम है यहाँ पे. अभी हम लोग इतना मेंटेनेंस भर रहे हैं 45,000 साल का, लेकिन उसके बाद भी हमें पानी हार्ड वाटर मिल रहा है. और दूसरा पूरा पैसा हमारा जा रहा है किसमें? टैंकर में. आप हमारी रोड्स देखिए सोसाइटी की. रेनी सीजन में कितना यहाँ पे पानी भर जाता है, क्योंकि फंड्स में पैसा नहीं है, बैंक में पैसा नहीं है, तो कहाँ से हम लोग आगे डेवलप करेंगे सोसाइटी को? जो अभी वोट करेंगे उस वक्त सोचेंगे बिल्कुल कि पानी नहीं आ रहा है? डेफिनेटली सोचेंगे, डेफिनेटली देंगे ही नहीं, बिल्कुल भी नहीं देंगे. डिफिकल्ट है. हम लोग वर्किंग करते तो हमारे लिए कितना मॉर्निंग में पानी लेते, आके देखो फिर पानी नहीं लेते, कितना डिफिकल्ट है हमारे लिए. हम कैसे मैनेज करें? मतलब जितना भी पैसा है हमारा, जो भी मेंटेनेंस है, पूरी पानी की टैंकर्स में चला जाता है. काळेवाडीतून 5 किलोमीटरवर असलेल्या वाकडमधील संस्कृती सोसायटीत सुद्धा हीच परिस्थिती आहे. पालिका प्रशासनाकडून प्रति व्यक्ती प्रतिदिन 135 लिटर पाणी मिळणं अपेक्षित आहे, पण तेवढं पाणी कधीच मिळत नाही. परिणामी टँकरसाठी महिन्याला 2.5 लाख रुपये मोजावे लागतात. तरी 20 टँकर पर्यंत ही परिस्थिती नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होती. मागच्या वर्षी जर आमच्याकडे डेटा आहे, जवळपास 23 लाख रुपये सोसायटीने, आणि इथे 2 सोसायटी आहेत, फेज 1 आणि फेज 3, एकत्रित हा डेटा आहे आमच्याकडे. तुम्ही चेअरमन म्हणून कुणाकुणाशी आतापर्यंत संपर्क साधलेला आहे? मतं मागायला तर बरेच नेते तुमच्याकडे येतच असतील. या संदर्भात जसे आमच्याकडे टँकर सुरू झालेले आहेत आणि मागच्या वर्षी आता पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खूप खर्च झालेला आहे, त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये नागरिकांमध्ये त्याबाबत असंतोष आहे महापालिकेसाठी. कारण की पाण्याचे टॅक्स आम्ही पूर्ण भरतो आणि पाणी काही येत नाही तेवढं पुरेसं. त्याबाबत आमचे इथले कॉर्पोरेटर जे होते की संदीप अण्णा कसपटे, यांच्या कानावर पण आम्ही ते टाकलेलं आहे आणि ते त्यांच्या परीने आमचे बरेचसे प्रश्न सोडवतात. ते त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न करतायत.
परंतु महापालिका ते पूर्ण पाणी जे सोडत नाही ते त्यांनी सोडावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. तुम्हाला एक नमूद करावंच वाटते, मागे ज्यावेळी प्रॉपर्टी टॅक्स इथे भरले नव्हते लोकांनी, त्यावेळी महापालिकेने सगळ्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना लेटर दिलेले की ह्या लोकांचं आम्ही पाणी कनेक्शन तोडत आहोत. जर गोष्ट ते त्यांना पैसे न मिळाल्यामुळे तोडत असतील आणि हे जर त्यांचा हक्क असेल तर हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही जो टॅक्स प्रामाणिक भरलेला आहे त्या बदल्यात आम्हाला पाणी का मिळत नाहीये. तर तुम्ही जर पदाधिकाऱ्यांना सांगून नळ कनेक्शन कट करायला लावलेले आणि आम्ही मदत केलेली, मग ज्यावेळी आम्ही पूर्ण टॅक्स भरलेला आहे त्यावेळी तुम्ही आम्हाला पुरेसे पाणी देण्यात जर अपयशी ठरत असेल तर हे तुमचा नैतिक पराभव आहे महापालिकेचा. टँकरच्या पाण्यावर नेमके किती पैसे खर्च करावे लागतात त्याचं गणित आपण पाहूया. पिंपरी चिंचवड मधील जवळपास 6,000 सोसायट्या दिवसाला किमान एक टँकर मागवतात असं गृहीत धरू. 900 रुपये प्रति टँकरच्या दरानं 6,000 गुणिले 900 म्हणजेच दिवसाला 54 लाख रुपये, म्हणजेच महिन्याला 54 लाख गुणिले 30 अर्थात 16 कोटी 20 लाख रुपये. हे झालं एका महिन्याचं. 12 गुणाकार केला तर वर्षाचा आकडा येतो 194 कोटी रुपये. गेल्या 10 वर्षांचा हिशोब केला तर हा आकडा जवळपास 20,000 कोटींवर जातो. पालिका आणि राज्य सरकार काहीच उपाययोजना करत नाही म्हणून पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडरेशननं हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. पालिकेनं दर महिन्याला संबंधितांची बैठक घेऊन तोडगा काढावा असे आदेश दिले. मात्र तसं अजिबात होत नाही असा दावा हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी अरुण देशमुख यांनी केलाय. केली तरी ती केवळ केल्यासारखं दाखवायचं आणि हायकोर्टाला हे करायचं. राजाने मारलं आणि पावसाने झोडलं तर कुठं जायचं असा प्रश्न निर्माण झाला. काय करावं आणि काय नाही हताशता आलेली आहे. तुम्ही जर पाणी दिलं ना तर त्याच पाण्याने आम्ही तुमच्या पायावरती पाणी ओतून त्याचा तीर्थ म्हणून प्यायला सुद्धा आम्ही तयार आहे, पण तुम्ही आम्हाला पाणी द्या. पिंपरी चिंचवड शहराची दररोजची पाण्याची गरज 70 कोटी लिटर इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात पवना आणि भामा आसखेड धरणांमधून केवळ 63 कोटी लिटर इतकाच पाणी पुरवठा होतो. पालिकेकडे पुरवठा मुबलक असला तरी साठवण्याची क्षमता पुरेशी नाही असं कारण पाणी पुरवठा अधिकारी देत आहेत. जिथे 3,000 स्क्वेअर फूट मध्ये एकच घर होतं तिथं आता तिथे 12 फॅमिली झालेल्या आहेत. परंतु पूर्वी लाईन टाकताना तिथे एकच घर होईल ह्या हिशोबाने म्हणजे बायलॉज प्रमाणेच जलवाहिन्या टाकलेल्या आहेत. त्या कॅरिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे पाणी एकाच वेळेस पुरेशा प्रमाणात पुरवता येत नाही. त्यामुळे आपण जास्त वेळ पुरवून 2 दिवसाचं पाणी एका दिवसात देतो. तर त्या जलवाहिन्या बदलल्यानंतर आपण पुरेसं पाणी दररोज पाणी पुरवठा करू शकू याबद्दल मी ग्वाही देतो. पिंपरी चिंचवड मधील अनेक नेत्यांचे टँकर माफियांशी लागेबांधे आहे असा आरोप स्थानिक रहिवासी करतात. अनेक टँकर मालक तर नेत्यांचे नातेवाईक आहेत आणि म्हणूनच कोणतीही कारवाई होत नाही असाही आरोप होतो.